झाडाला बोर्डो पेस्ट का अप्लाय करायची आणि त्याचे रिझल्ट जर नाही अप्लाय केली तर काय होतं हे पूर्ण झाडाला इथं वाळवी लागली, मुंग्याने खाल्लं किंवा खोडकिडा लागत चाललाय आणि हे जर नको असेल ना तर बोर्डो पेस्ट अप्लाय केली पाहिजे, अदरवाईज झाड लवकरच मरून जाणार. बोर्डो पेस्ट बनवायची कशी मित्रांनो, झाडांच्या खोडावर पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या नंतर बोर्डो पेस्ट अप्लाय करायची झाडाचं लाईफ वाढवण्यासाठी. परंतु बोर्डो पेस्ट घरच्या घरी कशी बनवता येऊ शकते? दोन गोष्टी लागतात, एक चुना आणि दुसरा लागतं मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट. 2 प्लास्टिकच्या बकेट घ्यायच्या, दोन्ही बकेटमध्ये 5-5 लिटर पाणी घ्यायचं. या बकेटमध्ये मी 5 लिटर पाणी आणि 1 किलो चुना काल संध्याकाळी भिजत घातलेला. सेकंड बकेट आहे, याच्यामध्ये सुद्धा 5 लिटर पाणी, याच्यामध्ये सुद्धा 1 किलो कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूद हे निळं पाणी आहे. हे दोन्ही द्रावण एकत्र करायचे. एकत्र करताना एक गोष्ट लक्षात घ्या, चुन्यामध्ये कॉपर सल्फेट ॲड करा आणि दोन्ही बकेट प्लॅस्टिकच्या असाव्या. हे कॉपर सल्फेटचं द्रावण 5 लिटरचं द्रावण 5 लिटर चुन्यामध्ये मी ॲड करतो, म्हणजे 10 लिटरचं तुमचं हे मिक्सचर तयार झालं. या 10 लिटरच्या मिक्सचरमध्ये 2 ml क्लोरोपायरोफिस ॲड करा जर शक्य असेल तर. क्लोरोपायरोफिस जे मुंग्यांचं औषध वगैरे आपण मारतो ते ॲड करा, जेणेकरून रिझल्ट चांगला येईल. माझ्याजवळ हे क्लोरोपायरोफिस आहे. हे 2 ml पर लिटर प्रमाणे म्हणजे 10 लिटरच्या द्रावणामध्ये 20 mlचं ॲड करायचं. pH मात्र बॅलन्स करायची. pH 7 to 7.5 असावी. pH जर कमी असेल तर ओळखायचं कसं? आयदर pH मीटर घ्या किंवा pH पेपर घ्या किंवा नॉर्मल आपला शेतकरी जो फॉर्म्युला वापरतो, एखादी लोखंडी सुरी, कोयता किंवा लोखंडी खिळा घ्यायचा, ह्या मिक्सचरमध्ये ॲड करायचा. जर ह्या लोखंडी मिक्सचर ॲड केलेल्या ब्राऊन कलरचा लेअर इथं तयार झाला थोड्या वेळाने, तर समजायचं pH ॲसिडिक आहे. जर pH ॲसिडिक असेल तर अजून सोना थोडा टाकायचा, ढवळायचं, pH नॉर्मल होईल 7 to 7.5 आणि त्यानंतर झाडाच्या खोडावर खालपासून वरपर्यंत अप्लाय करायचं. पावसाळ्यामध्ये खोडकिडा लागणार नाही, कोणत्याही प्रकारचे कीटक खालून वरती जाणार नाही. इन शॉर्ट झाडाचं लाईफ सुधारणार आहे, कोणत्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन बुडाला होणार नाही. अप्लाय करा वर्षातून 2 वेळा आणि त्यानंतर झाडाचं लाईफ चांगलं सुधारतं.